चला आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत। त्याच्यासाठी आता मी टोमॅटो घेतलेत, त्याला अशा 1-2 चिरा अशा पाडून घ्यायचे आहेत वरच्यावर। आणि त्यानंतर आपली जी वांगी होती ना, ते वांगी पण आपण कापून घ्यायचे। त्याचे 2 भाग करायचे। ते थोडंसं वरचं देठ मी कट केलंय त्याचं, आणि असे 2 भागात आपल्याला हे कापून घ्यायचे। आतमध्ये कीड आहे की नाही पहिला ते बघून घ्यायचं। हे बघा, देठ फार मोठे होतात म्हणून हे देठ मी कट करून वांगी आता ही चिरून घेतलेली। खूप छान लागते हे वांग्याचं भरीत, सोप्या पद्धतीचं आहे। आणि त्यानंतर हे आता तेल गरम करायचं आणि अख्खे टोमॅटो आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत। असे वर खाली करून चांगले फ्राय करून घ्यायचे शिजेपर्यंत। त्यानंतर हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। त्याच्यानंतर आपण जी वांगी चिरून ठेवली होती ना, ती वांगी पण त्याच तेलामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत। हे बघा, वांगी पण चांगली वर खाली करून आपण फ्राय करून घेऊ शकतो। अशा पद्धतीने पण तुम्ही वांग्याचं भरीत बनवू शकता। चवीला फार छान लागतं आणि सोपी पद्धत आहे, झटपट होणारी आहे। ते वांगी आपण काढून घ्यायची। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण लसूण आणि मिरची, हिरवी मिरची असते ना, ती घालायची। हिरवी मिरचीला पण चीर पाडायची आणि मग तेलामध्ये घालायचं, नाही तर ते फुटतात। आता हे लसूण आणि हिरवी मिरची पण आपली तळून झाली आहे। आता हे आपण सगळं एका प्लेटमध्ये काढून घेतलं। आता टोमॅटोचं वरचं साल आहे ना, हे तळल्यामुळे अलगद निघतात, म्हणून टोमॅटोचं साल आपण काढून घ्यायचं। हे बघा, त्याच्यानंतर तुम्हाला वांग्याचं पण साल काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता, पण मी काही काढले नाहीत, मी असं स्मॅश करते, कारण ही छोटी वांगी आहेत ना, ह्याचे साल काही एवढे जाड नसतात। म्हणून हे बघा, हे असे कुचकरून घेतलेत मी सगळं। वांगे, टोमॅटो हे सगळं आपल्याला कुचकरून घ्यायचं आहे असं छानपैकी। त्याच्यानंतर आता आपण फोडणीची तयारी करू। तेल गरम करायचं, त्याच्यात कढीपत्ता घालायचा आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा। त्याच्यानंतर ते कांदा चांगला परतून घ्यायचा। कांदा चांगला परतला की ह्याच्यामध्ये आपल्याला सर्व मसाले घालून घ्यायचे। लाल तिखट, हळद, धने-जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं। आणि हे पण चांगले मसाले कांद्यामध्ये चांगले परतून घ्यायचे। हे परतून झाले की आपण जे वांगे कुचकरून ठेवले होते ना, वांगे, टोमॅटो वगैरे, लसूण वगैरे, हे त्याच्यामध्ये घालून घ्यायचे कांद्यामध्ये, आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एक वाफ द्यायची, आणि आपला वांग्याचा भरीत तयार आहे खायला। हे तुम्ही भातासोबत खाऊ शकता, भाकरीसोबत, चपातीसोबत। हे बघा, झटपट झालं आहे आपलं। नक्की करून पहा आणि तुम्हाला कसं वाटलं ते नक्की